नमस्कार, सलाम अलैकुम, जय भीम, सत श्री अकाल, जय महाराष्ट्र, जय लहू जी, सत्य की जय हो, सत्य की जय हो. या सगळ्या शब्दांचा किंवा या सगळ्या अभिवादनाचा अर्थ एकच आहे की माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल आदर आहे आणि मी तो व्यक्त करतो. फक्त आता ही पद्धत वेगवेगळी आहे. म्हणजे भारतामध्ये इतकं वैविध्य आहे की कुणी सलाम अलैकुम म्हणेल, कुणी जय भीम म्हणेल, कुणी सत श्री अकाल म्हणेल, कुणी रामराम म्हणेल, कुणी आता जय श्रीराम म्हणेल. फक्त ह्या रामराम अगदी जुन्यापासून सुरू झालेली आहे. आता रामराम पासून जय श्रीराम पर्यंत प्रवास आलेला आहे. तर आता अशा पद्धतीनं ह्या खिडक्या वेगळ्या आहेत व्यक्त करण्याच्या. आणि ही व्यक्त करण्याची जी गोष्ट वेगळी आहे ना, याला आपण विविधता म्हणतो. आणि ही विविधता, भाषेची विविधता, धर्माची विविधता, प्रांताची विविधता, निसर्गाची विविधता आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संस्कृतीची विविधता जपण्याचं काम भारताच्या राज्यघटनेनं केलंय. आणि ही राज्यघटना आपल्या बाबासाहेबांनी लिहिलेली आहे. आणि याच राज्यघटनेविषयी, बाबासाहेबांच्या विषयी बोलण्यासाठी आणि आपण संवाद साधण्यासाठी इथं उपस्थित आहोत. खरं तर आदरणीय दादासाहेब सोनवणे सर हे यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे व्याख्यानमालेचा, हा अतिशय महत्त्वाचा उपक्रम आहे. कारण पुण्यासारख्या शहरामध्ये अनेक व्याख्यानमाला आहेत, परंतु आपल्यासारख्या अगदी काय म्हणूया त्याला की छोटं छोटं काम करणाऱ्या माणसांना एकत्र आणणारे, श्रमिकांना एकत्र आणणारे आणि त्यांच्यासाठी ह्या व्याख्यान राबवणारे आदरणीय दादासाहेब यांचं कौतुक हे सर्व स्तरातून होत असतं. आणि त्या व्याख्यानमालेमध्ये मला आता दुसऱ्यांदा बोलण्याची त्यांनी संधी दिलेली आहे, त्याबद्दल मी पहिल्यांदा त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. दुसरी गोष्ट म्हणजे आज ज्ञानसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे श्री बापूराव नामदेवराव विरुळे साहेब यांचं पुस्तक या ठिकाणी प्रकाशित झालं. त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आता हे पुस्तक मी वाचलं नाही आहे, परंतु त्याची नुसती अनुक्रमणिका बघितली आणि त्यांचं भाषण मी ऐकलेलं आहे. त्याच्यातून हे एक गोष्ट दिसून येते की बाबासाहेबांबद्दल प्रत्येक माणसाच्या मनामध्ये किती आत्मीयता आहे. आणि बाबासाहेबांविषयी खूप लिहिलं गेलेलं आहे आतापर्यंत, त्यांच्यावर वेगवेगळ्या अंगाने लिहिलं गेलेलं आहे. परंतु तरी पण अजून लिहावं असं वाटणं, आपल्याला काहीतरी व्यक्त व्हावं असं वाटणं, त्यांच्यासाठी त्यांच्याबद्दलचं संकलन करणं, भटक्या विमुक्तांबद्दल बाबासाहेबांनी काय केलेलं आहे, दलितेतरांबद्दल बाबासाहेबांनी काय केलेलं आहे हे सांगणं आणि हे व्यक्त करणं, हे नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं, हे काम अशी पुस्तकं करतायत. आणि त्यांच्या भाषणातून दोन गोष्टी मला महत्त्वाच्या जाणवल्या. ते म्हणजे महात्मा फुलेंबद्दलचा एका बाईंनी उपस्थित केलेला प्रश्न की महात्मा फुलेंनी आमच्यासाठी काय केलं, किंवा एका गृहस्थांचा प्रश्न की बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं. तर हे जे प्रश्न आहेत हे बाबा आढाव जे म्हणालेले आहेत डॉक्टर बाहेर, ते बरोबर आहे की अनुल्लेखानं मारण्याचं हे काम आहे या लोकांचं. आणि मग ते असं अनुल्लेखानं मारत असतात. आणि ठीक आहे, त्यांनी अनुल्लेखाने मारलं तरी काही फरक पडत नाही. आता नवी पिढी आहे, नवा विचार करणारे लोक आहेत, नवीन शिकलेले लोक पुढे येत आहेत. आणि आता समाज माध्यमांमुळं, वेगवेगळ्या माध्यमांमुळं आपला विचार हा आपण लोकांपर्यंत पोहोचवतोय. त्याच्यामुळं आता आपण इतक्या ताकदीनं हे सगळे विचार आता लोकांपर्यंत पोहोचवायचे आहेत की हे सगळे विचार नव्या पिढीला आपल्याला त्यांच्याशी सुसंगत करून सांगायचे, आज कसे त्यांच्यासाठी गरजेचे आहेत हे सांगायचे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्या ह्या आवर्जून आणि अभिमानानं उल्लेख करतील की होय, मी बाबासाहेबांच्या देशातला आहे. अशा पद्धतीचा ते आवर्जून उल्लेख करतील. आणि आज आम्ही जगभरात कुठं जरी गेलो तरी आपल्याला जगभरातले लोक सांगतात की हे भगवान गौतम बुद्धांच्या देशातून आलेले आहेत, हे महात्मा गांधीजींच्या देशातले आहेत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देशातले आहेत. त्याच्यामुळे इथं कुणीतरी एखाद्यानं अनुल्लेख केला की अतिशय काय म्हणून त्याला की
खेदाची बाब आहे, परंतु आता हे अशा पद्धतीचे लोक असणार आहेत आपल्याकडं. आपल्याला काही त्यांच्याशी लढायचं नाहीये, आपल्याला आपली बाजू मांडायचंय आणि इतकी कणखरपणे मांडायची आहे, लोकांपर्यंत ही आपली भूमिका, आपल्या गोष्टी पोचवायच्यात की लोकांमध्ये प्रबोधन व्हावं. आणि हेच एक प्रबोधनाचं हे एक माध्यम आहे. पुस्तक लिहिलं हे प्रबोधनाचं माध्यम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण व्याख्यानं देतो, हे एक प्रबोधनाचं माध्यम आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळात काय होणार आहे की एक गोष्ट तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बघा, आता इथं नवीन मुली पण आहेत, उपस्थित आहेत, आता त्यांच्यासाठी खास करून आपण सांगूया आणि आपल्या सगळ्यांसाठीच एक छोटी गोष्ट आहे. आपण शालेय वयातच बऱ्याचदा शिकतो, ऐकतो ती गोष्ट अशी आहे की एक जंगल असतं आणि त्या जंगलाला आग लागलेली असते आणि त्या जंगलाला आग लागल्यानंतर सगळे प्राणी, पक्षी, लोक तिथं राहणारे इतस्ततः असं धावत पळत दूर निघून जातात. हाहाकार निर्माण होतो आणि एक चिमुरडी पक्षी मात्र ती काय की एका तळ्यात जायची, पंख बुडवायची, चोचीत पाणी घ्यायची आणि त्या आगीवरती जायची आणि पंख फडफडायची, चोचीतलं पाणी खाली टाकायची, परत तळ्यात जायची, परत पंख बुडवायची, परत चोचीतलं पाणी तिथं आणायची, फडफडायची. आणि तिला एका दुसऱ्या पक्षानं विचारलं की हे काय तुझा वेडेपणा चालू आहे, तू हे जे काही करतेस ह्याच्यामुळं काही एवढ्या मोठ्या जंगलाची आग विझली जाणार आहे का? तर ती चिमणी त्याला असं म्हणते की माझ्या या कृतीमुळं या जंगलाची आग विझली जाणार आहे की नाही हे मला माहीत नाही, पण भविष्यामध्ये या जंगलाचा ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी इतिहासामध्ये माझं नाव हे आग लावणाऱ्यांमध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. त्याच्यामुळं आता ही गोष्ट आपल्याला इथं पण लागू पडते की आदरणीय दादासाहेबांचं नाव असेल किंवा विरोळे साहेबांचं नाव असेल, या व्याख्यानमालेचं नाव असेल, तर समाजात द्वेष पसरवणाऱ्यांमध्ये नाव नाही घेतलं जाणार, तर देश एकत्र ठेवणाऱ्यांमध्ये ह्या माणसांची नावं घेतली जाणार आहेत येणाऱ्या काळामध्ये. आणि ह्या सगळ्यात आपल्या कार्याची दखल येणाऱ्या काळामधल्या पुढच्या पिढ्या हे कशा घेतील, तर ही आमचे पूर्वज आहेत आणि ह्या पूर्वजांनी चांगल्या 4 गोष्टी केलेल्या आहेत आणि ह्या 4 गोष्टी आहेत. हे प्रबोधन केलेलं आहे बाबासाहेबांचे, अण्णाभाऊंचे, लहूजींचे, हे महात्मा फुलेंचे विचार आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या पिढ्यांनी केलेलं आहे. ह्या पिढ्या नक्की पुढच्या पिढ्या आपल्याला लक्षात ठेवतील आणि हे छोटं छोटं काम पण अत्यंत भरीव स्वरूपाचं काम आहे असं मला वाटतं. आता लवकरच एका आठवड्यावरती बाबासाहेबांची जयंती आलेली आहे. बाबासाहेबांची जयंती म्हटलं किंवा अण्णाभाऊंची जयंती म्हटलं की आपल्या सगळ्यांना एक आनंद असतो. त्या दिवशी आनंद असणं पण साहजिक आहे. जगभरामध्ये बाबासाहेबांची जयंती अत्यंत आदरानं साजरी केली जाते. एक कविता आहे बघा, गाणं आहे बघा कडूबाईंचं की माया भीमानं सोन्यानं भरली ओटी, माया भीमानं सोन्यानं भरली ओटी. आता कडूबाईंना असं का वाटतं की माझ्या भीमानं माझी सोन्यानं ओटी भरली? आता बाबासाहेब तर होऊन गेले, आता कडूबाईंना हे आजही असं वाटतं. त्याचं कारण असं आहे की बाबासाहेब या भारतामध्ये जन्माला आले, त्यांनी इथं काम केलं, म्हणून आमच्या पिढ्या घडल्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ आमची पिढी नाही घडली, तर माझ्या संपूर्ण पुढच्या अनंत पिढ्यांसाठी बाबासाहेबांनी जे काही केलेलं आहे ते सोन्याची तुलना केलेली आहे त्यांनी, आणि त्या सोन्यापेक्षा अमूल्य आहे हे सगळं. म्हणजे ही गोष्ट जी आहे ना, ही प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये आहे. आणि ही सर्वसामान्य वंचित घटकांमधल्या लोकांना हे वाटतं की बाबासाहेबांनी आमच्या आयुष्यामध्ये हे सोनं निर्माण केलेलं आहे आणि आम्हाला सोन्यासारखे हे दिवस दाखवलेले आहेत. हे फक्त बाबासाहेबांनीच दाखवलेले आहे. आणि बाबासाहेबांनी हे सोन्यासारखे दिवस आपल्याला दाखवले किंवा हे आज आपल्याला दिवस बघायला मिळतात, याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली भारताची राज्यघटना आणि त्या राज्यघटनेची ही असणारी प्रास्ताविका. आज बाबासाहेब नाहीत,
पण भारताची राज्यघटना आहे, बाबासाहेबांचं लेखन आहे, बाबासाहेबांचे विचार आहे. आणि ही राज्यघटना तुम्हाला, मला, संपूर्ण भारतवासियांना, आपल्या सरकारला, आपल्या धोरणकर्त्यांना एक दिशा देण्याचं काम ही राज्यघटना करत असते. त्याच्यामुळं आज आपण त्यांच्याबद्दल ज्या ज्या वेळी बोलतो त्या त्यावेळी बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन हे भारताच्या जडणघडणीमधलं इतकं महत्त्वाचं आहे की तुमच्या माझ्या, म्हणजे मी हे स्पष्ट सांगतो की बाबासाहेब हे केवळ दलित समाजाचे उद्धारक तर होतेच होते, याबद्दल काही दुमत असण्याचं कारणच नाही आहे. पण ते फक्त आणि फक्त दलित समाजाचेच उद्धारक नव्हते, तर संपूर्ण भारतवासियांचे ते उद्धारक होते आणि जगासाठी ते एक आदर्श होते असं म्हणायला आपल्याला जागा आहे. कारण भारताची राज्यघटना हे काय फक्त दलित समाजाला लागू होत नाहीये. भारताची राज्यघटना ही इथला सवर्ण, ज्याला आपण पूर्वाश्रमीचे जे सगळे वर्ण होते त्या सगळ्या वर्णांना लागू होते, प्रत्येकाला लागू होते ही भारताची राज्यघटना. त्याच्यामुळं तुमच्या माझ्यासाठी बाबासाहेबांचं कार्य हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि पायाभूत स्वरूपाचं आहे. म्हणजे तुमच्या आणि माझ्या आयुष्यामध्ये आज आपल्याला जी काही प्रतिष्ठा दिसून येते, सर्वसामान्य माणसाला प्रतिष्ठा, ती प्रतिष्ठा दिसून येण्याचं जे कार्य आहे ते बाबासाहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे. आपण आजच्या भाषणामध्ये मुद्दाम काही गोष्टींचा, आवर्जून काही मुद्द्यांचा विशेष 2-4 टप्प्यांमध्ये आजचं आपण भाषण समजून घेऊया. पहिला भाग म्हणजे संविधानापूर्वीचा भारत कसा होता आपला, म्हणजे संविधान अस्तित्वात येण्यापूर्वीचा भारत. दुसरी गोष्ट ही समजून घेऊया की बाबासाहेब या भारतामध्ये आले, म्हणजे बाबासाहेबांचा जन्म झाला आणि मग या भारतामध्ये आपल्याला बाबासाहेबांमुळे काय काय प्राप्त झालं. आणि तिसरा एक भाग मला तुम्हाला सांगायचा आहे, तो म्हणजे बाबासाहेबांचं भारताचं हे संविधान ज्यावेळी बाबासाहेबांनी तुमच्या माझ्या हातात दिलं, सगळ्या भारतवासियांच्या, इथं सुरुवातच आहे बघा, आम्ही भारताचे लोक, मग ह्या भारतीय लोकांच्या हातात दिलं. आणि बाबासाहेबांनी हे भारतीय लोकांच्या हातात देण्यापूर्वी एक दिवस अगोदर, म्हणजे 25 नोव्हेंबर 1949, म्हणजे 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान आपण अंगीकृत केलं, स्वीकृत केलं. आणि 26 जानेवारी 1950ला अंमलबजावणी सुरू झाली. पण भारताच्या आपलं ज्यावेळी त्यावेळीचं संविधान सभा होती, म्हणजे ह्या संविधान सभेत बाबासाहेबांनी बोलताना शेवटचं भाषण केलं आणि त्या शेवटच्या भाषणात काही आव्हानं मांडली की येणाऱ्या पिढ्यांच्या समोरची काय आव्हानं आहे. ती आव्हानं म्हणजे संविधानापूर्वीचा भारत, ते बाबासाहेबांनी सांगितलेली आव्हानं आणि आताची आपली परिस्थिती, या अनुषंगानं आपण आजच्या या संवादातून काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. आणि हे सगळं सोपं सोपं करून आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. ज्यावेळी भारत पारतंत्र्यात होता, म्हणजे संविधानाची तर काही निर्मिती खूप दूरची गोष्ट आहे, 46 पासूनची सुरुवात झालेली, डिसेंबर 46 पासूनची सुरुवात आहे आपली. पण भारतात वरती ज्यावेळी ब्रिटिशांचं राज्य होतं, त्यावेळी ब्रिटिशांचं राज्य घालवण्यासाठी आणि भारतीयांचं राज्य आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले, त्या सगळ्यांचे प्रयत्न हे वंदनीयच आहेत, याबद्दल काय आपल्या मनात शंका असण्याचं कारण नाही. सुरुवातीचे प्रयत्न आपण जर बघितले तर ते खूप जहाल पद्धतीचे प्रयत्न होते. नंतर हळूहळू, म्हणजे अगदी गोखले, रानडे ही एक मवाळ परंपरा आहे आपल्याकडे आलेली, लोकमान्य टिळकांची पण परंपरा आहे. आणि त्यानंतर महात्मा गांधीजींच्या हातात देश गेलेला आहे ऑगस्ट 1920 पासून, आणि गांधी पर्व सुरू झालेला आहे या देशामध्ये. आणि तोच काळ असा आहे की ज्यावेळी गांधीजींचं नेतृत्व पुढे आलेलं आहे, गांधीजी मोठं काम करतायत, त्याच वेळी बाबासाहेबांनी पण त्यांचं शिक्षण हे पुढच्या टप्प्यात आलेलं आहे, बाबासाहेबांचं शिक्षण पण. आणि बाबासाहेबांच्या एक एक विचार, एक एक कार्य आता लोकांपर्यंत पोहोचायला लागलेलं आहे.
बाबासाहेबांनी स्वातंत्र्याच्या पूर्वी नेमकं काय केलं असेल, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट केली ती म्हणजे स्वातंत्र्याला समतेची जोड दिली ती बाबासाहेबांनी. कारण बाबासाहेबांनी हे ओळखलं होतं की एक ना एक दिवस इथला स्वातंत्र्य लढा हा खूप मोठा होतोय आणि शेवटी गुलामीची सहन करण्याची लोकांची सहनशक्ती असते आणि ती सहनशक्ती एकदा संपेल आणि ब्रिटिश निघून जातील आणि भारतामध्ये भारतीयांचं राज्य येईल. पण दुर्दैव असं व्हायला नको. इतिहास आपला बाबासाहेबांना माहिती होता, प्राचीन, मध्ययुगीन आणि अगदी अर्वाचीन सुद्धा, की या इतिहासामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र आणि शूद्रातिशूद्र स्त्री यांची परिस्थिती, ही परिस्थिती माहिती असल्या कारणानं बाबासाहेबांना हे दिसत होतं की एक वेळ ही अशीच परिस्थिती जर चालत राहिली तर एक वेळ ब्रिटिश निघून जातील, भारतीयांचं राज्य येईल, पण दुर्दैवानं असं होईल की इथला जो काही वंचित घटक आहे, इथला जो काही दीनदलित घटक आहे, तो मात्र तशाच अवस्थेत राहील. त्याच्या झोपडीत मात्र सूर्य उगवेल की नाही, स्वातंत्र्याचा सूर्य उगवेल की नाही, ह्याची खात्री देता येणार नाही. त्याच्यामुळं बाबासाहेबांचं जर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काय कॉन्ट्रीब्युशन असेल, तर बाबासाहेबांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला एक दिशा देण्याचं काम केलं. आणि ही दिशा, आपण स्वातंत्र्याकडे जातच आहोत, पण स्वातंत्र्याच्या सोबत समानता आणि बंधुत्व म्हणजे बंधुभाव ही शिकवण बाबासाहेबांनी दिली आणि आपल्याला स्वातंत्र्याच्या सोबत समानतेच्या आणि बंधुत्वाच्या मार्गाने बाबासाहेबांमुळे आपल्याला जावं लागलं. आता गांधी आणि बाबासाहेब, बऱ्याच लोकांना आपल्या मनामध्ये अनेकदा प्रश्न असतो की गांधी आणि बाबासाहेब जसं काय एकमेकांच्या विरोधातच होते. असं बिलकुल नाहीये. मतभेद असणारच आहेत. का नसणार आहेत मतभेद? प्रत्येकाचे मतभेद असतात. इथं विरोळे साहेब आहेत, दादासाहेब आहेत, 5-10 मिनिटं चर्चा झाली तर दोघांमध्ये 1-2 प्रश्नांवर मतभेद होऊ शकतील, होणारच आहेत, ही साहजिक गोष्ट आहे. पण मग हे तर एवढे मोठे लोक आहेत. मग या सगळ्या जर गोष्टी आपण बघितल्या तर एकाच वेळी महात्मा गांधी म्हणत होते की आपण सगळे खेड्याकडे चला, कारण खेडी ओस पडत चालली. आणि बाबासाहेब म्हणत होते की खेडी ही अडाणीपणाचे एक अड्डे आहे आणि त्याच्यात राहू नका, शहराकडे जा. आता हे दोन्ही एकाच वेळी खरं आहे. म्हणजे एकाच वेळी गांधी पण खरं बोलतायत, गांधी पण बरोबर बोलतायत, खेड्याकडे चला म्हणतायत, आणि दुसऱ्या वेळी बाबासाहेब म्हणतायत खेड्याकडून शहराकडे या, हे पण त्याच वेळी खरं आहे. त्याचं कारण असं आहे की खेड्याकडे चला म्हणजे शाश्वत विकासाच्या दिशेनं चला, असं गांधीजींना म्हणायचं होतं. आणि बाबासाहेब म्हणतायत की खेड्याकडून शहराकडे या म्हणजे ते म्हणतायत की खेड्याकडे प्रचंड असमानता आहे, प्रचंड दारिद्र्य आहे आणि इतके अडाणी लोक आहेत की त्यांना किती जरी सांगितलं तरी ते जात नावाची गोष्ट सोडायला तयार नाहीत. त्याच्यामुळं आपल्याला जर प्रतिष्ठेनं जगायचं असेल तर तुम्ही या डबक्यातून बाहेर पडा, हा तो संदेश होता. आणि बाबासाहेबांनी अशा पद्धतीचे जे संदेश दिलेले आहेत हे गांधीजींच्या आणि स्वातंत्र्य लढ्यातल्या नेत्यांच्या मनावरती ते ठसून बसलेले. गुलमेज परिषदेतली बाबासाहेबांची भाषणं किंवा बाबासाहेबांनी वेगवेगळ्या वेळी घेतलेल्या भूमिका गांधीजींचं मतपरिवर्तन करायला लावणाऱ्या भूमिका होत्या. आणि गांधीजींनी हे मान्य पण केलेलं आहे. म्हणून मला नेहमी आणि सगळ्याच इतिहासकारांना, अभ्यासकांना हे मान्यच आहे, आपल्या सगळ्यांनाही मान्य करावं लागेल की भारताचा जो स्वातंत्र्य लढा होता, जो गांधीजींच्या नेतृत्वाखाली चाललेला स्वातंत्र्य लढा होता, त्या स्वातंत्र्य लढ्याला जर समानतेची शिकवण कुणी दिली असेल, समानतेचा मार्गानं जायलाच पाहिजे हा आग्रह कुणी धरला असेल तर तो बाबासाहेबांनी धरलेला आहे. आणि तो जो भाग आहे तो आपल्याला चांगल्या दिवसांपर्यंत, प्रतिष्ठेच्या दिवसांपर्यंत, आणि कडूबाई म्हणतात ना सोन्याचे दिवस, तर त्या सोन्याच्या दिवसापर्यंत येण्यासाठी ती भूमिका महत्वाची ठरते. स्वातंत्र्य आता टप्प्यात होतं, ब्रिटिश आता सोडून जायला तयार होते. आणि डिसेंबर 1946 पासून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये आपल्याला नेमकं कसं पुढे जायचंय, मग ब्रिटिश गेल्यानंतर भारताची वाटचाल कशी व्हायला पाहिजे, ह्यासाठी आपल्याला स्वतःचं एक संविधान तयार करायचं होतं.
आणि स्वतःचं एक कॉन्स्टिट्यूशन असावं यासाठी त्यावेळच्या काँग्रेसनं बघा, काँग्रेसचं योगदान हे खूप मोठं आहे आपल्या देशामध्ये. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं नेहरू, सरदार पटेल आणि सगळ्याच काँग्रेसजनांनी ह्या संविधान सभेमध्ये अतिशय महत्त्वाच्या भूमिका घेतल्या. आणि या संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर समावेश नसेल तर त्याला काही अर्थ उरणार नाही असं गांधीजींना सुद्धा वाटत होतं. आणि गांधीजींनी, नेहरूंनी त्यांचा सुद्धा आग्रह होता की बाबासाहेबांसारखा माणूस हा संविधान सभेमध्ये असला पाहिजे आहे. आणि बाबासाहेबांना त्या संविधानामध्ये सन्मानानं त्यांनी घेतलं. खरं तर काँग्रेसची एक चूक झाली होती की मुंबईमध्ये बाबासाहेबांचा पराभव झाला होता त्या इलेक्शनमध्ये अगोदरच्या, परंतु नंतर ती चूक दुरुस्त केली आणि बाबासाहेबांचा समावेश झाला. आता ह्या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर बाबासाहेबांचा भारतीय संविधानाच्या सभेमध्ये म्हणजे संविधान सभेमध्ये असणारा समावेश आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जी ड्राफ्टिंग कमिटी होती, हे संविधान लिहिणारी मसुदा समिती होती, त्या मसुदा समितीच्या प्रमुखपदी, अध्यक्षपदी बाबासाहेबांची सगळ्यांनी एकमतानं निवड केली. कारण बाबासाहेबांसारखा विद्वान, संपूर्ण जगभराच्या तत्वज्ञानाचा, जगभराच्या कायद्यांचा, जगभरामधल्या राज्यघटनांचा अभ्यास असणारा माणूस हा बाबासाहेबांसारखा भारतामध्ये दुसरा कुणीच नव्हता. आणि म्हणून बाबासाहेबांची एकमतानं त्या संविधान सभेनं आपल्या निवड केली. ही आपल्या संविधान सभेचं मोठेपण आहे की बाबासाहेबांना त्यांनी मोठेपण दिलं. ह्याबद्दल आपल्या संविधान सभेचा सुद्धा आभार आपण मानलं पाहिजे आहे. तत्कालीन काँग्रेसचं सुद्धा हे मोठेपण आहे की त्यांनी बाबासाहेबांना हे सगळी सूत्र त्यांच्या हातामध्ये दिली. आणि बाबासाहेबांनी 2 वर्ष बाबासाहेबांनी आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्यावेळी बाबासाहेब 11 सेशन झाले भारताच्या संविधान सभेचे, त्यावेळी शेवटच्या सेशनमध्ये बोलताना बाबासाहेबांनी या सगळ्यांचे ऋण व्यक्त केले. आणि बाबासाहेब म्हणाले की हे केवळ माझं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे एकट्याचं, किती मोठेपण आहे बघा, ह्या बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. पण तरी पण बाबासाहेब म्हणतात की फक्त माझं एकट्याचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे, तर इथल्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांनी सगळ्यांची नावं घेतली, नेहरूंपासून पटेलांपर्यंत, बॅनर्जींपासून प्रोफेसर BN राव यांच्यापर्यंत, आणि सगळ्यांची, विशेषतः त्या संविधान सभेमध्ये काम करणारे जे कर्मचारी होते त्यांचं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे म्हणाले बाबासाहेब. आणि ह्या सगळ्यांसाठी बाबासाहेबांनी तिथं आभार मानलेले आहेत. म्हणजे एवढा प्रचंड प्रज्ञेचा, उंचीचा माणूस किती विनम्र असू शकतो ह्याची कल्पना आपल्याला बाबासाहेबांमध्ये येते. बघा किती गोष्टी आहेत शिकण्यासारख्या गोष्टी. म्हणजे आपल्याकडं MA झालेला माणूस सुद्धा विनम्रता त्याच्याकडनं आपण अपेक्षा करतो की अरे ह्या माणसानं थोडं तरी आपल्याशी व्यवस्थित बोललं पाहिजे. एखाद्या तहसीलदाराकडून सुद्धा आपण अपेक्षा करतो की अरे काय माणूस आहे हा, सर्वसामान्य माणसाला बघत सुद्धा नाही. पण बाबासाहेबांसारखा अत्यंत प्रज्ञावान माणूस, जगभरातला विद्वान माणूस हा अत्यंत नम्रपणे ह्या संपूर्ण कॉन्ट्रीब्युशन हे इतरांचं पण आहे हे मान्य करतात बाबासाहेब. ही सगळ्यात मोठी गोष्ट वाटते मला. आता बाबासाहेबांनी भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. आणि 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढ्या प्रदीर्घ कालखंडानंतर प्रत्येक वेळी चर्चा झाल्या. पहिल्यांदा ड्राफ्ट झाला, त्या ड्राफ्टवरती प्रत्येक मुद्द्यांवरती चर्चा व्हायच्या, वादविवाद व्हायचे. आता काँग्रेस हा पक्ष असा होता की आता कसं आहे बघा, पक्ष पूर्वीचा काँग्रेस आणि आताचा काँग्रेस फरक आहे. म्हणजे आताचे पक्ष आणि पूर्वी खूप फरक आहे. आता बघा आपण वक्फचं काल विधेयक झालं बघा 2-3 दिवसापूर्वी, विरोधक सगळे विरोध करत होते एक साथ आणि सत्ताधारी सगळे एक साथ समर्थन करत होते. आता मुद्दा असा आहे की अख्ख्या सत्ताधाऱ्यांना असं वाटत होतं का की ह्या बिलात काहीच चूक नाही आहे, किंवा अख्ख्या विरोधकांना असं वाटत होतं का हे बिल म्हणजे फाडूनच काढलं पाहिजे. म्हणजे स्वतंत्र मतच नाही आहे, होयबा नावाची गोष्ट आहे. पक्ष म्हणाला तीच भूमिका, अमुक एक व्यक्ती म्हणाला ती आमची भूमिका. पण बाबासाहेबांनी ज्यावेळी हे ड्राफ्टिंग कमिटीचं काम चालू होतं त्यावेळेचा सगळ्यात मोठा राजकीय पक्ष हा काँग्रेस होता. पण काँग्रेसमध्ये सुद्धा वेगवेगळ्या विचारांचे लोक होते आणि हे वेगवेगळ्या विचारांचे लोक अपोजिट करत होते त्या प्रत्येक मुद्द्यांना. आणि त्या प्रत्येक मुद्द्यांवरती बाबासाहेब त्यांचं
मतपरिवर्तन करत होते चर्चेतून त्यांना उत्तरं देत होते आणि त्या उत्तरांमधून जे सार निघत होतं ते आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये येत होतं. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे डिबेट डिस्कशन हे खूप प्रदीर्घ चाललं, खूप अभ्यास झाला, त्यासाठी दीर्घ काळ याच्यावरती बाबासाहेबांनी काम केलं. समर्पण नावाची काय गोष्ट असते, समर्पण भाव, झोकून देऊन काम करणं, हे आपल्याला या संविधान सभेतल्या बाबासाहेबांच्या कार्यातून लक्षात येतं. त्याच्यामुळं हे प्रदीर्घ असं काम झालं आणि त्या प्रदीर्घ कामानंतर आपली भारताची राज्यघटना तयार झाली. आणि मग ही भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी ज्यावेळी आपल्या हातात दिली त्यावेळी संविधान सभेमध्ये शेवटचं भाषण, ते भाषण करायला बाबासाहेब उभारले आणि बाबासाहेबांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले. ते 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणातले आहेत. बाबासाहेबांवरती अशी टीका झाली होती त्यावेळी की हे तुम्ही खूपच लेंदी काम केलेलं आहे, हे ड्राफ्टिंग कमिटी आहे का ड्रिफ्टिंग कमिटी आहे. ड्रिफ्टिंग कमिटी म्हणजे वाहवत गेलेलं आहे, म्हणजे तुम्ही एवढं काय काम करण्याची गरज नव्हती, एवढं वाहवत गेलेलं आहे तुम्ही सगळे लोक. हा नाही ते उपरोधान म्हणले होते, वाहत गेलाय तुम्ही, काय उपयोग नाही, एवढं काय असतं काय तेव्हा, कुठं दीर्घ वेळ घालवला, खूप वाया, असं अशा पद्धतीनं बोलली. आणि बाबासाहेबांनी बघा किती विनम्रपणे उत्तर दिले. बाबासाहेबांच्या भाषणात आहे हे. म्हणजे बाबासाहेब म्हणाले की ते नझीरुद्दीन कुंजरू म्हणून होते, त्यांना बाबासाहेब म्हणाले की तुम्ही मुद्दा उपस्थित केला की हा ड्राफ्टिंग कमिटी आहे की ड्रिफ्टिंग कमिटी आहे, पण आपण 2 वर्ष 11 महिने आणि गेल्या कालच्या 17व्या दिवसापर्यंत आजच्या आपण प्रत्येक मुद्द्यावर प्रदीर्घ चर्चा केलेली आहे. 3 वेळा हे ड्राफ्ट लिहिलेले आहेत आणि नुसतंच लिहिलेलं नाहीये, तर जगभरातल्या महत्वाच्या सगळ्या संविधानांचा, राज्यघटनांचा, कायद्यांचा, मानवी हक्कांच्या संहितेचा, अगदी 1215 पासूनच्या मॅग्ना कार्टापासून आतापर्यंतचा सगळा वेध घेतलेला आहे. आणि मग त्याच्यातून भारतासाठी काही चांगलं आहे ते आपण काढलेलं आहे. आता आणखी एक आरोप केला जातो बाबासाहेबांवरती की म्हणजे संविधान सभेच्या आपल्या कमिटीवरती की हे फक्त संकलन आहे. आता बघा हे किती वेडेपणाचा आरोप आहे की हे फक्त संकलन आहे. काहीतरी बाबा जगभरातल्या सगळ्या गोष्टी वाचल्या आणि सगळ्या राज्यघटना वाचल्या, आता तिथं कशी मोठमोठी पुस्तकं ठेवली तसं सगळं वाचलं आणि त्यातून केलेलं कंपायलेशन आहे. बिल अजिबात खरं नाही आहे. हे जगभरातल्या सगळ्या राज्यघटनांचा, कायद्यांचा, विचारांचा, विचारप्रवाहांचा, तत्वविचारांचा अभ्यास बाबासाहेबांनी केलेलाच आहे, याबद्दल दुमत नाही. पण त्यातलं भारतासाठी काय महत्वाचं आहे, भारताच्या परिस्थितीला काय लागू असेल त्याच्यानुसार ते ड्राफ्ट केलेलं आहे नव्यानं. आणि भारतामध्ये नेमकं काय सुसंगत आहे आणि भारताला पुढे घेऊन जाण्यासाठी काय उपयुक्त आहे, आपला भारत पुढे अखंड दीर्घ काळ टिकला पाहिजे, यासाठी काय करायला पाहिजे, हे बाबासाहेबांनी त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून ते संविधानाची प्रत आपली तयार केलेली आहे आपल्या कमिटीनं. आता नुसतंच हे कंपायलेशन नाही आहे किंवा नुसतं एक कलेक्शन करून तयार केलेलं डॉक्युमेंट नाही आहे, तर हे प्रदीर्घ काळ चर्चेतून, अभ्यासातून आणि भारताचं भविष्य काय असू शकतं हे त्या संविधानाच्या प्रतीमध्ये नोंद केलेलं आहे बाबासाहेबांनी. त्याच्यातली जर आपण मूल्य बघितली ना तर ही मूल्य बघा, न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता आणि नंतर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद ही मूल्य ऍड झालेली आहेत ते नंतरच्या काळात. पण न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता ही मूल्य अशी उगाच आलेली नाही आहेत किंवा कुठून तरी उचलून घेतलेली मूल्य नाही आहेत ती, तर ती भारतासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण न्याय नावाची गोष्ट आमच्याकडे नव्हतीच कधी. इथं पद्धत कशी होती, राजा असायचा, तो त्याची सरंजामी असायची आणि तो म्हणेल तसा कारभार असायचा. राजा बोले दल हाले सगळं, प्रजा हाले सगळे, अशा पद्धतीची गोष्ट होती. दुसरी गोष्ट, इथं निर्णय घ्यायचा असेल तर राजा प्रत्येक निर्णय घेणार आणि आपल्याला तो मान्य करावा लागणार. राजानं अतोनात अन्याय जरी केले तरी आपल्याला ते मान्य करावे लागणार. इथल्या भयानक परिस्थिती बघा, 1-2 उल्लेख करतो मग आपल्याला लक्षात येईल. इथं
ब्राह्मण वैश्य शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्राती शूद्र स्त्रिया, महात्मा फुलेंनी म्हटलेलं आहे. ह्यात शूद्र आणि स्त्रियांना इतकी भयानक वागणूक दिली जायची की स्त्रियांना बघा, आता दक्षिणेकडे जर आपण गेलो तर स्त्रियांना आपल्याला खरं पण वाटणार नाहीये की त्यांना छाती उघडीच ठेवून फिरावं लागायची, इतकी भयानक वागणूक दिली जायची. रस्त्यावरून चालण्याची काय म्हणू मान्यता नव्हती, मुभा नव्हती. वस्त्र घालण्याची मुभा नव्हती. नाहीतर टॅक्स बसायचा. आता टॅक्स कोण देणार आहे? सर्व खायला नाही, टॅक्स कोण देणार आहे? त्याला ब्रेस्ट टॅक्स म्हणायचे लोक. आता अशा परिस्थितीत असा जर भारत असेल आणि असा भारत जर स्वतंत्र झाला तर ह्या स्वातंत्र्यामध्ये ह्या लोकांचं काय करणार? भविष्यात ह्या लोकांसाठी काय? तर ही सगळ्यात महत्वाची जर गोष्ट विचार कोणी केला असेल तर तो बाबासाहेबांनी केला. आणि त्या लोकांच्यासाठी आणि सगळ्याच भारतीयांसाठी म्हणजे इक्वॅलिटीला जर कोणी आणलं असेल आपल्याला तर ते बाबासाहेब आंबेडकरांनी. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. आपल्या भारताच्या राज्यघटनेत कलम क्रमांक 14 आहे, इक्वॅलिटी बिफोर लॉ बघा आणि इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आता अलीकडच्या काळात बाबासाहेबांच्या राज्यघटनेवरती उपरोधिक टीका करणारे लोक कसं म्हणतात बघा, राज्यघटना मान्य करायची, बाबासाहेबांचं नाव घ्यायचं, परमपूज्य वगैरे असं काय 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 म्हणतात आणि वरनं असं म्हणतात की बघा आता बाबासाहेबांनी सांगितलं होतं की आपण सगळे एक आहोत, मग आता काही लोकांना आरक्षण आणि मग काही लोकांना नाही आरक्षण, तर याचा काय उपयोग आहे? आता ही असली मांडणी म्हणजे हे दिशाभूल करणारी मांडणी. कलम काय सांगतं? इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे कायद्यासमोर समानता. आणि दुसरा पुढचा मुद्दा आहे ते वाचतच नाहीत, इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ म्हणजे कायद्यासमोर समानता आणि कायद्याचे समान संरक्षण. कायद्यासमोर समानता. आता हे बघा, हे कसं तुमच्या माझ्यासाठी महत्वाचं आहे, सगळ्यांसाठी बघा. कायद्यासमोर समानता म्हणजे काय? तर उदाहरणार्थ इथं सगळ्यांना यायला मान्यता आहे, आपण सगळे एकमेकांशी बोलू शकतो, समानतेनं सगळेजण शिक्षण घेऊ शकतात, समानतेनं सगळे नोकरी करू शकतात, इथपर्यंत लोकांना मान्य आहे. पण आरक्षण हा मुद्दा आला की ते म्हणतात नाही नाही हा समानतेला बाधक आहे. आता हे पुढचा मुद्दा बघा, कायद्याचे समान संरक्षण ह्याचा अर्थ असा आहे आणि तो अर्थ राजर्षी शाहू महाराजांनी सांगून ठेवला आहे. आता तो अर्थ किती सोपा आहे बघा. आणि बाबासाहेबांचं शाहूंनी सांगितलेलं बाबासाहेबांकडे कसं आलं आणि बाबासाहेबांनी ते इम्प्लिमेंट कसं केलं बघा, कॉन्स्टिट्यूशन मध्ये कसं नोट केलं. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन किती महत्वाचं आहे बघा. आता शाहू महाराजांची ती गोष्टच आहे, ती गोष्टच सांगतो तुम्हाला म्हणजे ते लक्षात येईल. शाहू महाराजांना पण हा प्रश्न विचारला होता आणि शाहू महाराज म्हणाले होते की बघा आता घोड्यांची एक शर्यत आहे, म्हणजे आता इथं 1 2 4 5 असे 10 घोडे आपण मांडूयात म्हणले. आता लोकांना त्यांनी प्रश्न विचारला की सांगा आता हे 5 घोडे जे आहेत हे मध्यम वेगवान, जरा ह्यांना खाऊन पिऊन मजबूत केलेले घोडे आहेत. उरलेले 2 घोडे जे आहेत ते दोघंही अपंग आहेत. हे शेवटचे 1 2 घोडे आहेत ते मरतुकडे आहेत, अपंग नाहीत पण अगदी असं काय जरा वेळ थोडंसं अजून पुढे गेले ते तिथंच जागेवर बसतील इतके असे घोडे आहेत. आता कायद्यासमोर समानता, सगळ्यांची रेस लावूया. पण आता कायद्यासमोर समानता जरी म्हणलं तर ह्यांची रेस लावल्यावर जिंकणार कोण? ज्यांना खाऊ पिऊ घातलेला आहे आजपर्यंत, ज्यांचं आजपर्यंत चांगलं संगोपन झालेलं आहे ते आरामात रेस पूर्ण करणार आहेत, पुढे जाणार आहेत. हा मोरतुकडा घोडा रेस पूर्णच करणार नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे अपंगच घोडा आहे, त्याला खूप वेळ लागणार आहे पूर्ण करायला. त्यावेळी शाहू महाराज असं म्हणाले की हा अपंग घोडा आहे ना, त्यांना इथून नको सोडायला, त्यांना आपण थोडंसं अजून 100 मीटर पुढे जाऊ द्या मग तिथून सोडूया, म्हणजे ह्यांच्या बरोबरीला तो पूर्ण करेल. मग शाहू महाराज म्हणाले की नाही नाही हे आता मोरतुकडा घोडा आहे ना, ह्याला जास्त पळायलाच लावायला नको, हा डायरेक्ट तिथं नेऊन पोचवूया ह्याला आणि अगदी थोडंसंच पूर्ण करायला लावूया. मग ह्याची रेस इथून सुरू करू, त्याची तिथून सुरू करू आणि त्याची तिथून सुरू करू, म्हणजे सगळ्यांना एका वेळी सोडू तिथनं आणि मग बघा फाटीला सगळे शेवटी एका वेळी पूर्ण पोचतील. हा आरक्षणाचा गाभा आहे.
आणि ह्याला काय म्हणतात, इक्वॅलिटी बिफोर लॉ बट इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आणि म्हणून ह्यांनी किती पण ओरडलं तरी आरक्षण जात नसतं, आरक्षण कुणाला घालवता येत नसतं. आणि आरक्षण ही फक्त सवलत नाहीये, तर ही न्यायासाठी केलेली तरतूद आहे, हे लोकांना कळालं पाहिजे. आणि बाबासाहेबांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे हे आपली हे राज्यघटनेतली कलम जी लिहिलेली आहे, फंडामेंटल राईट मध्ये इतक्या बारकाईनं तरतुदी केलेल्या आहेत. इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. धर्माबाबत सुद्धा अशीच गोष्ट आहे. बाबासाहेबांना हे माहिती होतं की आपल्याकडे आतापर्यंत अनेक धर्म आहेत, धर्माच्या नावाखाली लोकांनी युद्ध केलेले आहेत आणि हा इतिहास माहिती होता. आणि इथं हिंदू असतील, मुस्लिम असतील, शीख असतील, जैन असतील, बौद्ध असतील, ह्या सगळ्या धर्मियांना एक स्वतःचं अस्तित्व असलं पाहिजे. प्रत्येक धर्मियांना त्यांच्या चालीरीतींप्रमाणे रीतिरिवाज करता आले पाहिजे, पुढे जाता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो संख्येनं कमी आहे, बघा हे खूप महत्वाचं आहे, जो संख्येनं कमी आहे या देशामध्ये त्याच्यावर अन्याय होता कामा नये, ही तरतूद बाबासाहेबांनी आर्टिकल 25 राज्यघटनेतल्या 25 पासून ते 28 पर्यंत केली. आणि भारताची राज्यघटना ही जगात अशी एकमेव राज्यघटना आहे की जिथं अल्पसंख्याकांना धक्का जरी लागला तरी अल्पसंख्याक सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात थेट, किंवा हायकोर्टात जाऊ शकतात आणि न्याय मागू शकतात. आणि ही बाबासाहेबांनी केलेली तरतूद आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये. आपल्या घटनाकारांचं हे सगळ्यात मोठेपण आहे. आणि हे मोठेपण आता हे बघा, म्हणजे बाबासाहेब अल्पसंख्याकांसाठी सुद्धा आहेत. त्याच्यामुळे बाबासाहेब काय कुणा एका जाती धर्मासाठी आहेत का, नाही आहे, बाबासाहेब सगळ्यांसाठी असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यामुळं आज बघा अफगाणिस्तानमध्ये जा आणि तुम्ही म्हणा अफगाणिस्तानमध्ये की नाही तुम्ही जरा अफगाणिस्तानमधल्या लोकांना, आता इथं आपल्याकडे ग्रंथालय आहे, आता ग्रंथालयाच्या इथं जर बंदूक घेऊन माणूस उभा केला तर आपली ताकद आहे का ग्रंथालयाचे दरवाजा उघडायचे. आता ही अफगाणिस्तानची अवस्था आहे. तिथं जाऊन आपण म्हणू का अल्पसंख्याकांना तुम्ही जरा संरक्षण द्या म्हणून, ते दाखवल गोळे आपल्याला ते असतील. परत दुसरी गोष्ट, आता बघा पाकिस्तानमध्ये आपण जाऊन म्हणू शकतो का अल्पसंख्याकांचं संरक्षण करा. बांगलादेशमध्ये जाऊन म्हणू शकतो का, बिलकुल नाही. अहो एवढंच काय, आता ट्रम्पला जरी सांगितलं ना तरी तो ऐकत नसतो. पण भारताची राज्यघटनाच अशी निर्माण करून ठेवलेली आहे की इथं प्रत्येक अल्पसंख्याकांना हा देश हा माझा देश आहे, माझं पण या देशात कॉन्ट्रीब्युशन आहे, ह्याचा एक अभिमान वाटतो. आणि हा देश माझ्यासाठी आहे, माझा देश आहे म्हणून ते स्वतःच्या हक्कासाठी भांडू शकतात. जेवढा देश हा इथं हिंदूंचा आहे, तेवढाच देश मुस्लिमांचा आहे, तेवढाच देश ख्रिश्चनांचा आहे, तेवढाच देश बौद्धांचा आहे आणि बाकीच्याही धर्मियांचा आहे. त्यामुळे बाबासाहेब नेहमी म्हणायचे की त्यांना एकदा विद्यार्थ्यांसमोर ते बोलत होते आणि बाबासाहेब म्हणाले की त्यांना प्रश्न विचारला बाबासाहेबांनी, त्या प्रश्नावरती बाबासाहेब म्हणाले की देयर आर सो मेनी पीपल से आय एम हिंदू फर्स्ट अँड देन इंडियन, आय एम मुस्लिम फर्स्ट देन इंडियन, आय एम ख्रिश्चन फर्स्ट देन इंडियन. बाबासाहेब म्हणतात की आय एम टोटली डिसॲग्री दिस पीपल शुड से, म्हणजे लोकांनी असं म्हटलं पाहिजे की मी प्रथमही भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे. आता हा जो विचार आहे ना, हा भारतीयत्वाचा विचार आहे. म्हणजे मी पहिल्यांदा हिंदू आहे आणि नंतर भारतीय आहे असं बिलकुल नाही आहे. मी पहिल्यांदा सुद्धा भारतीय आहे आणि नंतर सुद्धा भारतीय आहे. ही भूमिका जी आहे, भारतीयत्वाचा विचार आहे, हा बाबासाहेबांनी आपल्यामध्ये दिलेला आहे. त्यामुळे बाबासाहेबांची तळमळ कशासाठी होती, तर ती राष्ट्रीय एकात्मतेसाठी तळमळ होती. आणि बाबासाहेब हे एक वाक्य आहे बघा त्यांचं, ते म्हणाले की भारताची राज्यघटना मी तुमच्या हातात देतोय, पण येणाऱ्या काळामध्ये राज्यकर्ते कसे असतील हे आपणास ठाऊक नाही. त्याच्यामुळे या राज्यघटनेत येणाऱ्या काळामध्ये सुसंगत बदल करण्यासाठी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. शेवटच्या भाषणात बाबासाहेब म्हणतात, पण येणाऱ्या काळातल्या राज्यकर्त्यांनी जर
चुकीच्या पद्धतीनं या राज्यघटनेचा अर्थ लावला आणि चुकीच्या पद्धतीनं याचं अंमलबजावणी केली तर मात्र भारतीयांवरती हे त्रासदायक दिवस येऊ शकतात. त्याच्यामुळं आम्ही भारताचे लोक नावाची जी पहिली ओळ आहे का नाही ती सगळ्यात महत्वाची आहे. तर तुम्ही मी भारताची राज्यघटना समजून घेतली पाहिजे. तुम्ही मी बाबासाहेबांचे विचार समजून घेतले पाहिजेत आणि जो कोणी भारताच्या राज्यघटनेला नख लावण्याचा प्रयत्न करेल त्यांना विरोध हा अहिंसक मार्गाने केला पाहिजे. बाबासाहेबच पुरं सांगताय. त्याच भाषणात बाबासाहेबांनी सांगितलंय की आपल्याला विरोध करायचा आहे पण अहिंसक मार्गाने करायचा आहे. केवढं मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे बघा. म्हणजे आता अहिंसक बाबासाहेब कसे होते बघा. चौदार तळ्याचा सत्याग्रह होता आणि चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये बाबासाहेब ज्यावेळी गेले त्यावेळी गावातले काही लोक आले आणि सनातन डोक्याचे लोक होते आणि आले आणि डायरेक्ट हल्ला सुरू केला. बाबासाहेबांना जखम झाली, अनेक कार्यकर्त्यांना लागलं, पण कार्यकर्ते पण मग चौथाळले. पण बाबासाहेबांनी सांगितलं एकानेही काठी आणि दगड हातात घ्यायचा नाही. आपल्याला जी क्रांती करायची आहे ही एकही रक्ताचा थेंब न सांडता क्रांती करायची आहे. कारण बाबासाहेबांना हे जगाचा इतिहास माहिती होता की एकदा जर हातात बंदूक घेतली तर त्याचे परिणाम काय असतात. हे जगाचा इतिहास माहिती होता, हे तत्वज्ञान माहिती होतं. त्यामुळे बाबासाहेबांनी जी भारतीयांना दिशा दाखवली ती दिशा ही अहिंसेची दिशा होती. मग गांधीजींनी पण दाखवलेली दिशा अहिंसेचीच दिशा आहे आणि बाबासाहेबांनी पण दाखवलेली दिशा अहिंसेचीच दिशा आहे. त्याच्यामुळं काही अंशी जरी मतभेद असले या माणसांचे तरी सुद्धा तुम्हाला मला जी प्रतिष्ठा मिळवून दिली, जे न्याय मिळवून दिला, समानता मिळवून दिली ती ह्या अहिंसेच्या मार्गानं मिळवून दिली. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अहिंसेच्या मार्गानं अभ्यास करून भारतीय राज्यघटना समजावून आपले हक्क समजावून मानवी हक्क समजून घेऊन आपल्या हक्कांसाठी आपल्याला लढा देता आला पाहिजे. हा बाबासाहेबांच्या विचारांचा गाभा आहे आणि तो आपल्याला ह्या जयंतीच्या निमित्तानं समजून घ्यायचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आचरणात आणायचा आहे. आता पुढचा मुद्दा. बाबासाहेबांनी ही भारताची राज्यघटना आपल्या हातात देताना आणखी एका गोष्टीची आठवण करून दिली होती. ती गोष्ट म्हणजे फक्त स्वातंत्र्य मिळून चालणार नाही, स्वातंत्र्यासोबत समानता असली पाहिजे. आणि नुसतं स्वातंत्र्य आणि समानता नाही आहे पण बंधुता नाहीच नाही तुमच्याकडे, काय उपयोग आहे त्याचे. त्यामुळे स्वातंत्र्य, समानता आणि बंधुता हे एकत्रित आलं पाहिजे. बाबासाहेब याला शब्द वापरला होता मूल्यत्रयी, म्हणजे 3 मूल्य आणि स्वातंत्र्य आहे. पण तरी सुद्धा आपल्याकडे बघा असे काही समाजकंटक लोक आहेत की जे आज बंधुता मानायला तयार नाही. म्हणजे उदाहरणार्थ अमुक एक धर्माचा माणूस हा अमुक एका धर्माला आज ज्यावेळी दुश्मन मानतो त्यावेळी असं लक्षात येतं की हे काय बरं लक्षण नाहीये. एखादा दलित समाजातला बघा हे कसं आज घडतंय बघा. मी स्वतः पत्रकार म्हणून जाऊन तिथं स्टोरी लिहिलेल्या आहेत ह्या आणि सत्याग्रही मासिकामध्ये ते आपण प्रसिद्ध केलेले आहेत. केवळ दलित समाजाचा माणूस आहे आणि त्यानं वरात काढली घोड्यावरून म्हणून त्याला मारहाण झाल्याची आपल्याकडे उदाहरण आहे. राजस्थान सारख्या, हरियाणा सारख्या ठिकाणी आपल्याकडे झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नांदेडमध्ये काय झालं बघा, हीच अवस्था झालेली आहे. आपल्याकडे सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांनी आंतरजातीय विवाह केला तर जातीच्या बाहेर विवाह केला म्हणून राग धरून त्या मुलांना मुलीला संपवणारी माणसं सुद्धा आहेत इथं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्वातंत्र्य आहे परंतु बंधुभाव मात्र आपल्याकडे अजूनही रुजलेला नाही. आणि हा बंधुभाव जोपर्यंत आपल्यामध्ये रुजलेला नाही किंवा रुजणार नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या भारताचं संविधान हे यशस्वीरित्या अंमलबजावणी झाली असं अजिबात म्हणता येणार नाही. त्याच्यामुळं बाबासाहेबांनी त्यांच्या 25 नोव्हेंबर 1949च्या भाषणामध्ये जी आठवण करून दिली होती, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्य एकत्रितपणे समाजामध्ये रुजली पाहिजे. ही मूल्यत्रयी आहे आणि ही मूल्यत्रयी आपल्याला एकत्रितपणेच अंमल झाला पाहिजे याचा हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि ही आज विसरता कामा नये. आता
शेवटी मी आणखी 2 मुद्द्यांचा विचार तो तुमच्यासमोर मांडतो. तो येणाऱ्या काळामध्ये अत्यंत महत्वाचा आहे. ते म्हणजे बाबासाहेबांनी आपल्याला ही राज्यघटना दिली, आपल्या घटनाकारांनी. बाबासाहेबांचं कॉन्ट्रीब्युशन मोठं आहे त्यात. परंतु या घटनेनुसार आचरण आपलं व्हायला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये. म्हणजे त्यांच्या ती ध्येय धोरणं जी होती त्यानुसार आजची ध्येय धोरणं आपल्याला आखता आली पाहिजे. आता हे जर आपण बघितलं तर आपल्याला लक्षात येतं की 2 मुद्दे बघा. घटनात्मक नैतिकता. आता मला इथं बसलेले खूप लोक असे आहेत आपल्यापैकी की ज्यांना आपण कमी शिकलेले आहेत, पण तरी सुद्धा हे समजून घेऊयात आपण. घटनात्मक नैतिकता हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे. आणि घटनावाद, कॉन्स्टिट्युशनलिझम, ह्या 2 गोष्टी आपल्याला आता समजून घ्यायच्यात. बघा, काही आपण नाही शिकलो तरी हे समजून सोप्या शब्दात मी सांगतो तुम्हाला, हे लक्षात घ्या. घटनात्मक नैतिकता याचा अर्थ असा की आपल्या घटनाकारांनी जो विचार दिलेला आहे ना, स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, ह्या विचारांचं प्रतिबिंब आपल्या कायद्यांमध्ये दिसलं पाहिजे. आणि जर त्या कायद्यांमध्ये ही समानता असेल तर त्याला म्हणायचं घटनात्मक नैतिकतेची अंमलबजावणी केली. आता बघा, कायदा केलाय पण सर्वसामान्य माणसाच्या हिताचा नाही. घटनात्मक नैतिकता आहे का इथं? नाही आहे. आता मध्यंतरी शेतकऱ्यांसाठी कायदे केले होते. शेतकऱ्यांसाठी कायदे केले आणि नंतर असं झालं की 8 दिवसांनी शेतकरीच रस्त्यावरती येऊन उभा राहिले की आम्हाला हे कायदे मान्य नाही. 702 शेतकरी. अहो, इतके शेतकरी शहीद झाले तिथं. आणि काही महिने हे आंदोलन चाललं रस्त्यावर. आणि हे आंदोलन पांगवण्यासाठी सरकारला रस्त्यावर खेळ ठोकावे लागले. का तर त्यांच्या गाड्या आत येऊ नयेत म्हणून, दिल्लीत येऊ नये म्हणून. आता बघा, हे पंजाबचे, हरियाणाचे शेतकरी, हे कायदा करताना काय केला गोंधळ सगळा सरकारने? घटनात्मक नैतिकतेचं पालनच केलं नाही. म्हणजे घटनाकारांना काय अपेक्षित आहे की कुठलाही काम करताना, कायदा करताना सर्वसामान्य माणसाचं हित लक्षात घ्या आणि मग कायदा करा, धोरणं आखा, त्यांच्यासाठी रूल्स तयार करा. मग सर्वसामान्य माणसासाठी करायचंय ना, मग तुम्ही एवढ्या घाईत का मंजूर केलं? हा मुद्दा होता तिथं. आणि म्हणून लोक रस्त्यावरती आले. आणि म्हणून बघा, ज्या ज्या ठिकाणी घटनात्मक नैतिकता पाळली जाणार नाही त्या ठिकाणी असं अहिंसेच्या मार्गानेच रस्त्यावरती यायला पाहिजे. हिंसक मार्ग नाहीच स्वीकारायचा. बंदूक घेण्याचे काही कारण नाही आहे. म्हणजे बुलेटनं काही काम होणार नाही. आपलं जे काही काम होणार आहे ते बॅलेटनंच होणार आहे. आणि आपला लोकशाहीवर आपले विश्वास पाहिजे आहे, न्यायालयांवर विश्वास पाहिजे आहे, तरच आपल्याला येणाऱ्या काळात पुढे जात आहे. आता दुसरा अजून एक सोप्या शब्दात सांगतो तुम्हाला, तो म्हणजे घटनावाद, कॉन्स्टिट्युशनलिझम. हे सगळ्या सामान्य माणसाला कळालं पाहिजे. आपल्या झोपडपट्टीतल्या माणसांना सुद्धा हे कळतं. हे काही फक्त आपल्या PhD करणाऱ्या माणसांचे मुद्दे नाही आहेत. घटनात्मक नैतिकता साधं सोपं आहे ना. नैतिकता म्हणजे काय? योग्य. अनैतिकता म्हणजे काय? अयोग्य. घटनात्मक नैतिकता म्हणजे काय? जे घटनेत योग्य लिहिलेलं आहे त्याच्यानुसार काम करा, नाहीतर घरी जा. आणि घटनावाद म्हणजे काय? तर आता हे सगळ्यात महत्वाचं बघा, हे पालन झालं पाहिजे याचं. एखादं काम ज्यावेळी सरकार करतं, धोरण करतं, त्यावेळी सरकारनं ते धोरण आखताना, कायदा आखताना असा तो केला पाहिजे की एकतर त्याच्यावर सगळा वाद विवाद, चर्चा सगळ्या व्हायला पाहिजे, सगळ्या अंगाने. त्याच्या बारीक सारीक मुद्द्यांची पण चर्चा व्हायला पाहिजे, लोकांची मतं समजून घेतली पाहिजे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बाबासाहेबांनी ही एक व्यवस्था आपल्या घटनाकारांनी आपल्याला दिलेली आहे. ती म्हणजे एका संस्थेनं जर केलं तर आपण दुसऱ्या संस्थेकडे जाऊन न्याय मागू शकतो, हे चुकीचं आहे म्हणून. आणि दुसऱ्या संस्था त्याला सांगू शकते की हे चुकीचं आहे, घटनाच्या विरोधात आहे. आता बघा कसं आहे, ह्याला म्हणतात चेक अँड बॅलन्स. म्हणजे समान ठेवायचं. हिथं कोणी राजा आहे का? नाही. हिथं राष्ट्रपती आहेत पण त्यांना मर्यादित अधिकार आहे. संसद श्रेष्ठ आहे पण संसदे इतकंच महत्व सर्वोच्च न्यायालयाचं पण आहे. फक्त सर्वोच्च न्यायालय श्रेष्ठ आहे का? नाही आहे. तर तेवढंच आपल्याकडं सरकार पण महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याकडे म्हणूया आपल्याला की विधिमंडळ तेवढं श्रेष्ठ आहे, संसद, कार्यकारी मंडळ, सरकार पण तेवढं श्रेष्ठ आहे आणि न्यायालय पण तेवढं श्रेष्ठ आहे. त्याच्यामुळे आपल्याकडे ह्या तिघांकडे अशी सत्ता वाटून दिलेली आहे बघा, बॅलन्स केलेलं आहे एकमेकांना. त्याच्यामुळं
हे बॅलन्स जे केलेलं आहे ना, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. हा बॅलन्स आपल्याला जगातल्या युरोपियन कंट्रीजमध्ये पण दिसणार नाही. किती प्रदीर्घ पुढचा विचार केलेला आहे बघा घटनाकारांनी. म्हणजे संसदेनं एखादा कायदा चुकीचा केला तर न्यायालय त्याच्यावरती ते कायदा चूक आहे का बरोबर आहे, घटनेप्रमाणे आहे का घटनेला छेद देणार आहे, हे चेक करू शकतं आणि त्याप्रमाणे पुढचा निर्णय देऊ शकतं. ही गोष्ट जी आहे ना, म्हणजे एकाला दुसऱ्यानं बॅलन्स केलेला आहे. म्हणजे इथं राजा होता त्यावेळी कसं होतं, कुणीच बॅलन्स करण्याची शक्यता नाही. राजा बोलला, अंतिम शब्द. लोकशाहीत हे नाही आहे. आणि भारताच्या लोकशाहीचं हे महत्वाची वैशिष्ट्य आहे की भारताच्या लोकशाहीत हे असं सगळ्यांना बॅलन्स केलेलं आहे, चेक अँड बॅलन्स केलेलं आहे. आता येणाऱ्या काळामध्ये तुमचं माझं आणि पुढच्या पिढ्यांचं हे काम आहे की इथं घटनावाद, कॉन्स्टिट्युशनलिझम जपला गेला पाहिजे, घटनेची मूल्य जपली गेली पाहिजे, सगळ्या लोकांपर्यंत ती पोहोचली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे घटनात्मक नैतिकता ही सरकारनं तर जपली पाहिजे आहे, पण तुम्ही मी सुद्धा जपली पाहिजे आहे. नागरिकांचं पण हे काम आहे. स्वातंत्र्य, समानता, न्याय, बंधुभाव, हे गोष्टी, ही मूल्य हे तुम्ही मी सुद्धा जपली पाहिजेत. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एका मुंबईत कॉलेजला गेलतो व्याख्यानाला. त्या कॉलेजमध्ये सर भारताच्या राज्यघटनेची प्रतच नव्हती. कॉलेजमध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट होते सांगतो तुम्हाला. हॉटेल मॅनेजमेंट होतं, आपण ज्याला म्हणतो ना विमान तयार करण्याचा विभाग होता त्यांच्याकडं, परत अजून सांगतो MBA होतं, जर्नालिझम होतं. साधारणपणे 6,500 विद्यार्थ्यांची संख्या असणारं ते बोरिवलीतलं कॉलेज होतं मुंबईच्या. आणि त्यांच्या लायब्ररीमध्ये भारताच्या राज्यघटनेची प्रत नव्हती. आता ह्याच्यापेक्षा अजून सांगतो तुम्हाला पुढची गोष्ट. त्या कॉलेजचे एक शिक्षक, आता नाव पुण्याचं घेऊ नये, ते मुंबईतलं कॉलेज आहे, आपल्याला काही कोणाला नावं नाही ठेवायची, पण हे दुर्दैव बघा आपलं किती आहे. त्या कॉलेजमधले एक शिक्षक, त्या शिक्षकांनी हे काय आहे हेच माहित नव्हतं. प्रिएम्बल हे काय आहे, म्हणजे आपण हे वाचलं पाहिजे का सर, हे काय नेमकं कुठं छापलंय हे. आता हे बघा, हे जर असं चाललं असेल आपल्या आजच्या शिक्षण व्यवस्थेत तर कॉन्स्टिट्युशनलिझम, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी काय संबंध आहे पुढच्या पिढ्यांपर्यंत जाण्याचा. ज्या शाळांमध्ये लाख लाख, 1.5 लाख, 2-2 लाख रुपये फी घेऊन शिकवतात, तिथल्या पोरांना हे काय कॉन्स्टिट्यूशन शिकवतात का? नाही शिकवत. त्याच्यामुळं आपल्यावर किती मोठी जबाबदारी आहे बघा विचार करणाऱ्या लोकांवर. त्या चिमणीमध्ये सुरुवातीची जी गोष्ट सांगितली ना, आपल्या परीनं जे करता येईल, जेवढा चांगला विचार पोचवता येईल समाजामध्ये, तेवढा आपल्याला तो पोचवायला पाहिजे. आणि खूप नितांत गरज आहे हा विचार पोचवण्याची. त्याच्यामुळे जितकं काम करता येईल तितकं आपल्यासाठी ते करावं लागेल आणि ते काम करणं आवश्यक पण आहे. आता समारोपाच्या दिशेने येऊयात आपण. समारोप हाच आहे आपल्यासाठी. म्हणजे हे काय आज आपण आता आज एक झालं भाषण, परत अजून 2-4 महिन्यांनी येऊन संवाद साधूया वेगवेगळ्या विषयांवरती. पण आजच्या पुरता, आज जयंतीच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या भाषणाचं माझं सार एवढंच आहे मला सांगणं की भारताच्या राज्यघटनेनं आपल्याला जी मूल्य दिलेली आहे, न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, लोकशाही, ही मूल्य आपण लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण विचार करणारे लोक व्हायला पाहिजे. साळुंखेंचं एक वाक्य आहे बघा, आमच्या धडावर आमचंच डोकं पाहिजे. म्हणजे आमचं शरीर आहे धडधाकड, डोकं पण आहे आम्हाला शारीरिक, पण डोक्यातल्या मेंदूवर कुणीतरी कब्जा केलेला आहे. ह्याला काय अर्थ आहे? म्हणून आम्हाला स्वतःचा विचार करता आला पाहिजे. आणि आपल्याला काय विचार करायचा आहे हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, अण्णाभाऊ साठेंनी सांगितलेलं आहे, आपल्या सगळ्या महामानवांनी सांगितलेलं आहे, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुलेंनी सांगितलेलं आहे. आपल्याला हे आपल्याला जपता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट, आपल्या परीनं आपण आपला धर्म, आपल्या परंपरा ह्यांचा आदर करतोच आपण, पण इतरांचा धर्म, इतरांच्या परंपरा ह्यांचा पण समोरच्याला आदर केला पाहिजे. आपण त्यांना पण तेवढंच साजरा करण्याची ती भारताच्या राज्यघटनेनं मुभा दिलेली आहे.
ही इक्वेलिटी आहे. आणि हे आपल्याकडून सगळ्यांकडून घडलं. आपण आपल्याकडून घडतंच हे, नाही असं नाही आहे. पण हे आपण इतरांनाही सांगूया की अरे बाबा हे चुकीचं आहे आणि हे थांबलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगतो, ती म्हणजे आपण जेवढा म्हणून पुढच्या पिढ्यांना विचार करायला लावू, जेवढं म्हणून हे महापुरुषांचे विचार, महामानवांचे विचार आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवू, तेवढं पुढच्या पिढीचं कल्याण होणार आहे. आणि पुढच्या पिढीला जर चांगले दिवस आणायचे असतील, आणि कडूबाई म्हणतात त्याप्रमाणे सोन्याचे दिवस, बाय भीमानं सोन्यानं भरली ओटी, तर हे सोन्याचे दिवस जर आपल्याला टिकवायचे असतील तर बाबासाहेबांनी दिलेल्या विचारांना पर्याय नाही. थँक्यू.